हरे कृष्णा. दंडवत प्रणाम सर्वांना. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण आम्ही विचार केला उद्या निर्जल एकादशी आहे. तर त्या एकादशीच्या जे महात्म्य आहे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, पण तरी उद्याची एकादशी अजून स्पेशल आहे. आणि त्या एकादशीचं महात्म्य ऐकून कदाचित आपण जे कोणी एकादशीचं व्रताचं पालन करत नसतील तर त्यांनाही त्याच्यातून एक उत्साह मिळेल. आणि जे कोणी पालन करतायत त्याच्यामध्ये आपण काय हे करत आहोत, या एकादशीचं किती मोठं महात्म्य आहे. आणि हे व्रत पालन करण्यासाठी आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त झाली आहे असा एक दृष्टिकोन करणाऱ्यांनाही प्राप्त होईल. आणि जे करतील तो संकल्प तर तो इतरांपर्यंतही पोहोचवण्याची सेवा करू शकतात याच्यातून प्रेरणा घेऊन. आणि म्हणून विचार केला की आज आपण एकादशीचं महात्म्य याच्यावर थोडस काही सांगता येईल त्याच्यावर प्रयत्न करावा. तर मैत्रिणींनो, उद्या आपली निर्जला एकादशी आहे. सगळ्यांना माहित आहे की वर्षातून एकदा ही एकादशी येते. तर ह्या एकादशीचं जे हे आहे ते पण महात्म्य काय आहे ते पण आपण आज जाणून घेणार आहोत. तर एक मिनिट, मला विचारायचं आहे की माझा हे कॅमेरा क्लिअर दिसतोय का? मला जरा थोडस अंधुकस वाटतंय. क्लिअरिटी नसेल तर सांगा बरं का, रेंज मुळे पण कदाचित होऊ शकतं. असं वाटलं तर व्हॉट्सअपला म्हणजे ह्याच्यावर चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका. हं? तर श्रीमद भगवत गीतेमध्ये असं म्हटलं आहे की कुठलंही म्हणजे जे काही यज्ञ दान तप जे काही आपण करतो त्याचा आपण कधी म्हणजे जे काही केलं त्याचा त्याग नाही केला पाहिजे. कारण ते काय करतं, आपल्याला ते पवित्र करतं. मग ते पवित्र प्रत्येकाला पवित्र करतं. मग आता ही जी तपस्या आहे, आपण जे म्हणतो की याच्यात श्रीमद भगवद्गीतेमध्ये हा श्लोक आहे, यज्ञ दान तप कुठलंही करू दे तुम्ही, त्याच्यातून काय होतं, आपलं शुद्धीकरण होतं, ते पवित्र करतं. मग आता ही तपश्चर्या याच्यामधली जी आहे ती तपश्चर्या. तर ही तपश्चर्या काय आहे, तपस्या कशाला म्हणतात? तर ही तपस्या म्हणजे आपल्या आध्यात्मिक उन्नती करता आपण स्वतःहून जे काही शारीरिक कष्ट स्वीकारतो त्याला म्हणतात ही तपस्या. आणि अशी तपस्या आपल्याला काय करते, आपल्या आपल्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरते. पण आता ही तपस्या जी असते ती नेमकी काय, तपस्या म्हणजे काय, की ती त्याच्यातून काय आहे की पहिली म्हणजे त्याच्यामध्ये आपली इच्छा पाहिजे. दुसरी म्हणजे त्याच्यातून काय आहे, तपस्या म्हणजे आपण जे काही कष्ट त्याच्यात स्वतःची इच्छा पाहिजे. आणि तिसरी म्हणजे ती आध्यात्मिक उन्नतीसाठी पाहिजे, म्हणजे आपले ध्येय जे काय आहे त्याच्यामध्ये आध्यात्मिक ध्येय असावं. कधी कधी आपण बऱ्याच काही गोष्टी करतो परंतु त्याच्या मागे आपले जे काही हे आहे संकल्प आहे किंवा जे काही उद्देश आहेत ते वेगळे असतात. परंतु तपस्या कशाला म्हणतात? ही तपस्या करणे म्हणजे स्वतःच्या इच्छेने करणे, स्वतःहून करणे. आणि दुसरी म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी करणे. याला म्हणतात तपस्या. मग त्याच्यामधला एक आहे, आज एक अंग आपण बघणार आहोत म्हणजे उपवास. जसं एकादशी व्रताचं आपण पालन करतो. उपवास याचा अर्थ काय, की उप म्हणजे काय, जवळ असणे. उप म्हणजे जवळ राहणे. म्हणजे तसं उपवास याचा अर्थ असा होतो की आपण जवळ राहणे. म्हणजे आपण म्हणतो एक श्लोक आहे, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. म्हणजे जे काही अनुकूल आहे आपल्यासाठी त्या उपवासासाठी त्या व्रतासाठी ते स्वीकारणे. आणि जे वर्जनम जे प्रतिकूल आहे ते वर्जनम करणे, म्हणजे त्याला काय करायचं, वर्ज करायचं. तर याच्या ह्या उपवासामध्ये या उपवासामधलं सर्वात महत्वपूर्ण जे काही साधन आहे ते म्हणजे खरे काय आहे, एकादशी. अशी एकादशी ही
भगवान श्रीकृष्णांना पण वश करते. त्यांनाही काय करते ती त्याच्यात स्वतःमध्ये वश करून घेते. आणि दुसरी म्हणजे ती आकर्षित करते भगवंतांना. आणि अशी एकादशी म्हणून तिला माधव तिथी पण म्हटलं जातं, जी भगवंतांना माधवाला प्रिय आहे. तशी दुसरं नाव काय आहे, तिथी आपण म्हणतो. तर ही तिथी म्हणजे काय आहे, भक्तीची काय आहे, जननी आहे. असं आचार्य म्हणतात. तर ही माधव तिथी आहे. आणि ह्या तिथीमधील, ह्या एकादशी व्रतामधील निर्जला एकादशीचं, उद्या उद्या निर्जला एकादशी आहे, तर हिचं महात्म्य खूप आहे. म्हणजे सगळ्याच एकादशी महत्वपूर्ण आहे. कोण येतोय त्यामुळं ना ते काय कट होत हे आवाज गेला असेल. तर सगळ्याच एकादशी ह्या किती महत्वपूर्ण आहेत हे आपण बघूया. आणि उद्याची जी निर्जला एकादशी आहे ही, हिला पांडव एकादशी किंवा भीमसेन एकादशी असेही म्हटले जाते. तर बऱ्याच जणांना ह्याची स्टोरी नक्कीच माहिती असेल, की कसं आहे की ही जी एकादशी आहे, की जेव्हा सर्वजण एकादशी करायचे, फक्त भीमाला एकादशी होत नव्हती. कारण भीमाचा आहार जो होता, भीमाला काय म्हणतात, वृकोदर म्हणतात. वृकोदर, वृक म्हणजे काय, की जो अग्नी, जठराग्नी, आणि दर म्हणजे काय, पोट. वृकोदर म्हणजे त्याचा जो जठराग्नी होता तो इतका प्रचंड होता. आणि त्यामुळे काय व्हायचं की त्याला अन्न खूप लागायचं. भीमाच्या अंगात 10,000 शक्तीचं बळ पण होतं. साहजिकच तेवढं अन्नही भीमाला लागत असेल. त्यामुळे भीमाला एकादशी व्रताचं पालन होत नव्हतं. त्यामुळे भीम एक दिवस व्यास मुनींकडे जातो आणि म्हणतो की मला असं काही व्रत सांगा, की असं काही हे सांगा की जेणेकरून मी त्याचं पालन करून मला सगळ्या व्रतांचं फळ मिळेल. मग आता व्यासदेव म्हणतात की एकादशी व्रताचं तर पालन केलं पाहिजे, आणि म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय. आता काहीतरी तो म्हणतो की मला असं सार द्या, की त्याच्यातून मला सगळ्या ह्याचं पालन, म्हणजे म्हणजे मला सगळ्याच फळ मिळेल त्याच्यामधून. आणि मग व्यासदेव ते सांगतात की ही जी उद्याची एकादशी आहे, तिचा ज्येष्ठ महाशुक्ल पक्ष असा हे दिवस आहे उद्याचा. आणि ज्येष्ठ महाशुक्ल पक्ष या दिवशीची जी जी एकादशी, म्हणजे तिला निर्जला एकादशी का म्हटलं जातं, तर व्यासदेव सांगतात की तू ह्या एका एकादशीचं असं पालन कर की त्याच्यामध्ये तू जल पण ग्रहण करू नकोस. म्हणजे निर्जल म्हणजे काय, की पाणी न ग्रहण करणे. आणि अशी तू ह्या एकादशीचं असं कडक पालन कर, त्यामुळे तुला सगळ्या एकादशींचं काय मिळेल, पुण्य मिळेल. पुण्य म्हणजे पुण्य नाही म्हणू शकत आपण, पण भगवंतांची कृपा. आणि मग नंतर भीमाला तो इतका आनंद होतो, आणि तिथून पुढे भीम मग ही निर्जला एकादशी सुरू करतो. म्हणून ह्या एकादशीचं नाव आहे भीमसेन एकादशी म्हणतात हिला, किंवा याला पांडव एकादशी म्हणतात. तर अशा पद्धतीने त्या एकादशीचं पालन मग काय केलं, अर्जुन अशा पद्धतीने हे एकादशीचं पालन भीमाने सुरू केलं. आणि म्हणून ती वर्षातून ही येणारी ही जी आहे, ही जी एकादशी आहे, ही आता ही उद्याची एकादशी आहे. तर किती महत्व आहे ह्या एकादशीचं. परंतु एक लक्षात, की याच्यातून आपल्याला असं वाटू शकतं की अरे आता निर्जल म्हणजे काय, की निर्जल म्हणजे पाणी पण न ग्रहण करणे, की जसं असं पुजारी आहे, त्यांना काही जल ग्रहण करावं लागतं कुठल्याही विग्रह पूजेच्या वगैरे अगोदर. जेव्हा ते ग्रहण करतात तेव्हा ते म्हणतात की असं शास्त्र सांगतं की एका मोहरीच्या दाण्या एवढं ते घेतलं पाहिजे, की जेणेकरून तो संकल्प सुटणार नाही. आणि म्हणून अशी एकादशी जी आपल्याला काय करते, भगवंतांची इतकी कृपा देते, इतकी कृपा देते. फक्त याच्यामध्ये असा एक मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की आता काय 12 महिन्यातल्या ज्या एकादशी येतात, 24 एकादशी, त्यातली काय निर्जल उद्याची कडक एकादशी करायची आणि बाकीच्या एकादशींचं पालन नाही केलं तरी चालेल, असा कुठेतरी आपण एक काय म्हणू शकतो, एक चुकीचा विचार पण ह्याच्यातून आपण करू शकतो. खरे तर आपल्याला जर प्रसन्न करायचं असेल भगवंतांना आणि हे व्रत जाणून घ्यायचं असेल, तर अशा पद्धतीने चोरवाटा आपण शोधल्या नाही पाहिजेत. जर निर्जल एखाद्याची एखाद्याची निर्जल जर एकादशी काही कारणांमुळे, म्हणजे कोणीही आजारी असेल किंवा कोणाला काही सेवा असेल, काही प्रचाराची सेवा असेल, शारीरिक कष्ट खूप आहेत त्याच्यामध्ये, आणि खरोखर ती क्षमतेच्या बाहेर आहे ते करणं. म्हणजे असं निर्जल एकादशी आहे आणि एकादशीचं पालन करायचं भक्तांनी आणि घरात बसायचं एकदम, की नाही आता जल ग्रहण केलं नाही, आता माझ्यात शक्ती नाही, आता मी काहीच करू शकत नाही, मी सेवा पण करू शकत नाही, माझ्यामध्ये तेवढी शक्ती नाही, त्राण नाही. कारण ही एकादशी पण बघा ना कशी, म्हणजे ऋतू पण कुठला आहे तिला, थोडा ग्रीष्म ऋतू, म्हणजे थोडासा हे पण आहे, उन्हाळा पण जाणवतो त्या एकादशी पालनासाठी. त्यामुळे ही एक तपश्चर्याच असते. असं होऊ शकतं मनामध्ये आपल्या, की मी एकादशी व्रताचं निर्जल पालन केलेलं आहे, त्यामुळे मी आता काय एकादशी व्रताच्या नावाखाली
आपण आपल्या सेवा, आपला प्रचार जी काय आहे ती आपण थांबवतोय. म्हणजे आपली क्षमता, कधी कधी काय होतं की जसं की कुठली सेवा असेल, त्या सेवा आहे माझी आणि ह्याच्या आड आपण म्हणतो की नाही मला निर्जल सहन होणार नाही, तर तो पण एक अपराध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये वैष्णवांसाठी अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की जर आपल्याला काही सेवा आहेत आणि आपण म्हणतोय की जसं मग आता म्हटल्याप्रमाणे की मी ते करणार नाही किंवा मला ते होत नाही, आपली ती क्षमता आहे, म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा आपण कमी करणे हा एक सेवा अपराध आहे याच्यामध्ये. म्हणून आपल्या शरीराची आवश्यकता काय आहे त्याच्यानुसार आपण करणे. जर आपले शरीर, आपली कॅपॅसिटी आहे हे सगळं करून पण आणि तरी आपण त्याच्या नावाखाली टाळतोय, तर ते चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवा सगळ्या थांबवायच्या आणि फक्त एकादशी एकादशी करायची, घरात बसायचं, तर ते पण चुकीचं आहे. म्हणून आपण आपल्या शरीराच्या आवश्यकतेपेक्षा कमी, म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा आपण कमी जर करत असेल तर ते तशा पद्धतीने आपण करू नये, कारण ती आपण स्वतःला फसवत आहोत. म्हणून ही शरीराची आवश्यकता कमीत कमी करणे या दिवशी आणि जास्तीत जास्त आपल्या आत्म्याच्या संतुष्टीसाठी कर्म करणे, म्हणजे भजन कीर्तन श्रवण करणे. तर हे ह्या एकादशी व्रताचं हे आहे. म्हणजे एकादशी व्रताचं महत्व आहे. तर आता हे एकादशी व्रत जे आहे, तर जो कोणी कुठलंही कार्य करतो, आता आपण बघणार आहोत की ह्या शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या शास्त्रांच्या ह्याच्यामध्ये बघूया आपण की कशा पद्धतीने एकादशीचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि हे एकादशीचं महात्म्य सांगितल्यानंतर की ह्या एकादशीचं काय पालन केल्याने काय आपल्याला फळ मिळतं आणि जर त्याचं पालन नाही केलं तर त्याचंही काय आपल्याला प्रतिक्रिया मिळते, तर ते आपण बघणार आहोत. तुम्ही नोट डाऊन करा, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे श्लोक आणि उदाहरणं बघणार आहोत की कशा पद्धतीने याचं किती महत्व सांगितलेलं आहे. कुठलंही कार्य आपण करतो, कुठली एखादी बुद्धिमान व्यक्ती कशावरून समजायची की जी व्यक्ती शास्त्रानुसार कार्य करते. तर श्रीमद भागवतम मध्ये देवहूती हा प्रश्न विचारते कपिल मुनींना की साधू कोण आहे. तर त्यावेळेस ते खूप वेगवेगळे अँगल देतात त्याला साधू. त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा एक दृष्टिकोन देतात की जो शास्त्रानुसार आपलं जीवन व्यतीत करतो तो खरा साधू होय. मग विचार करा की शास्त्रानुसार जर व्यतीत जीवन करणाऱ्या व्यक्तीला साधू म्हटलं जातं, तर ह्या एकादशीचं महात्म्य शास्त्रांमध्ये किती वर्णन केलेलं आहे. म्हणजे हा किती अविभाज्य घटक आहे एखाद्या साधूसाठी. म्हणजे साधू असा आश्रम नाही कुठला, परंतु कुठलाही साधू हा आपल्या मनोवृत्तीने मनोभावनेने चेतनेने असावा लागतो. तर हे साधूचं एका वर्णन केलेलं आहे किंवा साधूचा एक गुण सांगितलेला आहे की जो शास्त्रानुसार कार्य करतो त्याला आपण साधू म्हणू शकतो. मग आता जसं आपल्या वडिलांचा जर शोध घ्यायचा असेल तर आपल्यासाठी आपल्याला कोण एक प्रूफ असतो की आपली आई, आपली माता जी सांगेल तो आपले वडील आपण सांगतो की ती जे सांगेल त्या खरे पिता कोण आहेत हे ओळखण्यासाठी आपली माता हा मग शास्त्रानुसार पण आपण बघू शकतो की म्हणजे जर आपल्याला आपले पिता जाणून घ्यायचे असेल तर आईकडे जावं लागतं. तसं शास्त्र जाणून घेण्यासाठी आपल्याला जर शास्त्र जाणून घ्यायचे असतील, तर हे सगळं आपल्याला काय आपले वडील कोण आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर शास्त्र ही आपली माता आहे आणि आपल्या शास्त्रांकडे जावे लागेल. आणि आपले आध्यात्मिक पिता हे भगवंत आहेत. मग त्यांच्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला शास्त्रांचा आश्रय घ्यावा लागेल आणि हे शास्त्रच आपल्याला सांगू शकतात. म्हणजे आतापर्यंत आपण बघतो की वेगवेगळे उपवास आहेत, वेगवेगळे व्रतवैकल्य आहेत. गणपतीचा एक वार आहे, महादेवाचा एक वार आहे, खंडोबाचा एक वार आहे. सगळ्या देवी देवतांनी प्रत्येकाचे वार वाटून घेतलेत. म्हणजे हे कुठलेही उपवास, परंतु ह्या उपवासांचं शास्त्रांमध्ये वर्णन आलेलं आहे का? की जसं आपण बघतो की कपिल मुनी म्हणतायत की जो शास्त्रानुसार जीवन व्यतीत करतो तो खरा साधू. मग जर आपण हे उपवास जे व्रत घेतोय त्याचा शास्त्रांमध्ये किती आधार आहे? जर शास्त्रांमध्ये जर त्याचा आधार असेल तर ती आपल्याला त्याची कृपा प्राप्त होऊ शकते. म्हणून हे अनेक प्रकारचे उपवास आहेत. त्याच्यामध्ये काही मनोधारणेनुसार सुद्धा केलेले आहेत. म्हणजे कोणीतरी कधीतरी काहीतरी सांगितलं की हे पूजा करा, ते व्रत करा, त्याला कुठलाही आधार नाही. फक्त यांनी तिने मला सांगितलं, मी तुला सांगितलं, तिने मला सांगितलं, असं करत करत ते मनोधारणेनुसार पण पुढे होत गेलेलं आहे. तर असे मनोकल्पित उपवास हे शास्त्रांमध्ये दिलेले नाही. जर आता उदाहरणार्थ की एखाद्या मुलाला तहान लागली
आणि तो एकदम 15 दिवसांपासून एकदम तहानलेला आहे. त्याला जर तहान लागली, तो पाणी मागतोय, त्याला जर तूप दिलं तर चालेल का हो? तसं पाहायला गेलं तर तुपाची किंमत जास्त आहे. परंतु तुपाने त्याची तहान भागणार आहे का? नाही भागणार. त्याला पाणीच द्यावं लागणार आहे. म्हणून तसंच भगवंतांच्या नुसार भगवंतांनी जे काही कार्य सांगितलेलं आहे, भगवंतांनी जे काही विधी दिलेले आहेत, त्यानुसार जेव्हा आपण कार्य करू, त्यानुसार आपण ते व्रत वैकल्य जी काही हे आहे, त्याची कुठली कुठली भक्तीचा अंग असू शकतो. त्याच्यानुसार आपण जेव्हा भगवंतांनी सांगितलंय त्यानुसार जेव्हा आपण कार्य करू, तेव्हाच भगवंत प्रसन्न होतील. ना की आपल्या स्वतःच्या मनाने कुठली गोष्ट करणे. जसं त्या मुलाला तहान लागली, तर तुपाने तहान भागणार नाहीये. तसं भगवंतांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या न करता आपण आपल्या मनोकल्पित किंवा कुणीतरी काहीतरी सांगितलंय, त्यानुसार आपण म्हणू की नाही याने भगवंत संतुष्ट होतील, ह्या माझ्या त्यांनी भगवंत संतुष्ट होणार नाहीये. तर भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याला जे काही शास्त्रानुसार जे भगवंतांनी जे दिलेलं आहे ते फॉलो करणे, त्याला म्हणतात भगवंतांना संतुष्ट करणे. तर हा ना खूप सुंदर श्लोक आहे ह्याच्यामध्ये भगवद्गीतेचा 5वा अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये हा श्लोक येतो. भोक्ता राम यज्ञ तपसाम सर्व लोकम महेश्वरम सहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवी देवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे, हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. म्हणजे भगवंत काय म्हणतात की सर्व यज्ञ तपस्या म्हणजे काय, सगळ्या तपश्चर्या, ज्याच्यामध्ये आता आपण बघतोय की शारीरिक तपश्चर्या, या सगळ्याचा परमभोक्ता कोण आहे? मी आहे. आणि दुसरं म्हणजे भगवंत काय म्हणत आहेत की हे सगळं ज्ञान म्हणजे हे जे शास्त्रात दिलेलं हे जे ज्ञान, माझे पूर्ण ज्ञान पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून मुक्ती प्राप्त करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर वाटत असेल की हे व्रत वैकल्य करेल, ही पूजा करेल आणि त्यांनी मला सुख मिळेल, त्यांनी मला आनंद प्राप्त होईल, तर नक्कीच होणार नाही. भगवद्गीतेमध्ये साक्षात भगवंत हे आपल्याला सांगत आहेत. तर आपल्याला हे जर आपण त्याचं ध्येय भगवंत ठेवले, सर्व भोक्ताराम यज्ञ तपसाम, सगळ्याचं ध्येय आपण यज्ञाचं, सगळ्या तपश्चर्याचं भगवंतांना ठेवलं, तरच आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये दुःखापासून आपली काही मुक्तता होऊ शकते. आता हे कोणतं, आता आपण बघितलं की हे एकादशीचं महत्व जे आहे, ह्या एकादशी व्रताचं पालन, जे भगवान प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत, विष्णू नारायण भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत, तर त्यांनी तर पालन केलंच पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट एकादशी व्रताचं म्हणजे कुठली, जेव्हा आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो, निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा आपल्याला काय लागते? आपल्याला बुद्धी लागते. तिथे बुद्धीने काम करावं लागतं. आपल्याला सेवा जर करायची असेल तर तिथे काय लागतो? आपला भाव लागतो, आपली चेतना लागते, भावना लागते. आणि जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर काय लागते? आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागतो. तर त्याच्यासाठी ह्या एकादशीचं पालन करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे की आपल्याला करायचंय, परंतु हे आपल्याला बुद्धीने जाणून घेतलं पाहिजे की शास्त्रांमध्ये याचं काय प्रमाण आहे. तर सर्व शास्त्र जे आहे, तर सर्व शास्त्रांचं सार जे आहे ते सांगतायत की सगळं हे एकादशी व्रत आहे. सगळे सगळे जे शास्त्र आहेत, वेद उपनिषद, हे सगळे एका सुरात सांगत आहेत की सर्व जो हे आहे, सर्व जे एकादशी ही सगळ्या व्रतांची महाराणी आहे. आणि एकादशी व्रतामध्ये सर्व व्रतांची आपल्याला फल प्राप्त होतं. की जसं 2000ची नोट आपण जर घेतली, तर त्या 2000च्या नोटेमध्ये आपोआप 500ची नोट, 50ची नोट, 10 त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. मग तसंच एकादशी व्रत सर्व शास्त्र आपल्याला सांगतायत की एकादशी व्रतामध्ये सुद्धा सर्व व्रत वैकल्य जे काही आहे ते त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ते आपोआप त्याच प्राप्ती आपल्याला होणार आहे, वेगळी करायची गरज नाही. म्हणून सगळे शास्त्र एका सुरात आपल्याला सांगतात, सगळे वेद उपनिषद, की एकादशी ही सर्व व्रतांची ही महाराणी आहे. मग अशा ह्या एकादशी व्रताचं जर पालन केलं तर नक्कीच आपल्याला आपोआप सगळ्या गोष्टींची फलप्राप्ती होणार आहे. तर हे एकादशी जे व्रत आहे, की हरिभक्ती विलास हा ग्रंथ आपण बघणार आहोत की आता हे शास्त्रांमध्ये कसे वेगवेगळे प्रमाण या सगळ्या गोष्टींचे दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे एकादशी व्रताचं कुठे कुठे आपल्याला त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. शास्त्र म्हणजे काय, हे एक पहिली गोष्ट आपण जाणून घेतलं पाहिजे की जे वेद व्यास ऋषींनी दिलेलं आहे, जे त्यांनी लिहिलेलं आहे साक्षात,
त्याला म्हणतात शास्त्र. आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे काही गोष्टी लिहिलेल्या असतात त्याला आपण पोथी, पुस्तक अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. त्यात म्हणतो पोथी, पुराण, पुस्तकं असा त्याचा उल्लेख करू शकतो. त्याला शास्त्र म्हटलं जात नाही. शास्त्र म्हणजे फक्त वेद व्यास ऋषींनी लिहिलेले आणि त्या शास्त्रांमध्ये एकादशीचं महात्म्य आहे. मग असे हे शास्त्र बघूया आपण की वेद व्यास ऋषींनी लिहिलेले हे शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले आपण बघणार आहोत की त्याच्यामध्ये एकादशी व्रताचं महात्म्य सांगितलेलं. त्यातला पहिला जो आहे हरिभक्तीलास. तर हरिभक्तीलास सनातन स्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे. ज्यांना सनातन गोस्वामींना वाराणसीला चैतन्य महाप्रभूंनी शिक्षा दिलेली आहे तिथे. आणि ते ते सनातन गोस्वामी साक्षात चैतन्य महाप्रभूंचे शिष्य असणारे प्रत्यक्ष त्यांनी त्या मंगलाचरणमध्ये एकादशीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. तर त्यामध्ये ते म्हणतात की नमो भगवते तस्मे यस्य प्रियोतमातिथी एकादशी द्वादशीच सर्व भीष्ट प्रदानीन. म्हणजे काय आहे की भगवंतांना ही तिथी इतकी प्रिय आहे की जसं मी मगाशी म्हटलं की तिला माधव तिथी म्हणतात. आणि ही भगवंतांना त्याच्यामध्ये सनातन गोस्वामी म्हणतात की ही भगवंतांना प्रिय आहे. म्हणजे मी ह्याच्यामध्ये भगवंतांना ते प्रणाम करत नाही, परंतु ती तिथी जी तिथी आहे जी भगवंतांना प्रिय आहे त्या तिथीला सनातन गोस्वामी काय म्हणत आहेत की मी प्रणाम करतो, जिच्या पालनाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणजे ते म्हणतात की मी भगवंतांना प्रणाम करत नाही, पण भगवंतांना प्रिय असलेल्या तिथीला मी प्रणाम करतो. आणि त्या मंगलाचरणाने एकादशीचं महात्म्य गाऊन ते काय करत आहेत त्या ग्रंथाची शुभारंभ करत आहे त्या मंगलाचरण मध्ये. तसं आज सुद्धा आपण या मंगलाचरण ही जी महात्म्य आहे एकादशीचं सांगितलेलं त्यानेच आपण सुरुवात करणार आहोत की वेगवेगळ्या पुराणांमध्ये त्या एकादशीचं महात्म्य सांगितलेलं. तर मत्स्य पुराण जे आहे 18 पुराण लिहिलेले आहेत ऍक्च्युली. त्यातलं मत्स्य पुराण सगळ्यांनी आपण ऐकतो वेगवेगळ्या लेक्चरमध्ये त्याचे रेफरन्स. तर वेद व्यास ऋषी जे आहेत तर ते सांगतात त्याच्यामध्ये मत्स्य पुराणामध्ये लिहिलेलं आहे की एकादशी निराहारो यो भुक्तो द्वादशी दिन शुक्ल पक्ष एकादशी कृष्ण पक्ष एकादशी. म्हणजे ततम वर्षम वैष्णवम महतम. म्हणजे ही जी एकादशी आहे त्या एकादशीचं निराहारो म्हणजे त्या दिवशी निराहार राहून आहार न घेता एकादशीचं पालन करणं आणि द्वादशीच्या दिवशी अन्न स्वीकारणं. म्हणजे कुठली एकादशी, दोन प्रकारच्या एकादशी असतात, एक शुक्ल पक्ष एकादशी व एक कृष्ण पक्ष एकादशी. ततम वर्षम वैष्णव महतम. म्हणजे ही जी एकादशी आहे तर अशा एकादशीचं पालन करणं हे वैष्णवांना खूप महत्वपूर्ण आहे. म्हणजे वैष्णवांनी तर ती पालन केलीच पाहिजे, परंतु वैष्णवांपेक्षाही पुढे जाऊन सगळ्यांना हे एकादशीचं पालन केलं पाहिजे. तर त्या व्रताचं काय काय फळ मिळतंय ते आपण बघणार आहोत. तर तिसऱ्या ह्याच्यामध्ये अग्निपुराण आहे. तर हे वेगवेगळे पुराण आहेत. तुम्ही वाटलंच तर तुमच्या नोट डाऊन करून घेऊ शकता, म्हणजे लक्षात राहील आपल्याला. मी एकामागे एक सांगत राहील की अग्निपुराण आहे. अग्निपुराणामध्ये लिहिले एकादशी यामना भुंजिती वर्ततम एततम तत्वी वैष्णव. जी एकादशी जी भगवंतांना इतकी प्रिय आहे, जर जी विष्णूंना आपल्याला जर भगवंतांना जर आपल्याला प्रिय बनायचं असेल भगवंतांच्यासाठी, तर त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, आपण ते अन्न स्वीकारलं नाही पाहिजे. जर आपल्याला भगवंतांना म्हणजे म्हणतात ना आपण भगवंतांना प्रिय बनावे याच्यासाठी आपण ह्या एकादशी व्रताचं पालन केलं पाहिजे आणि त्या दिवशी अन्न स्वीकारलं नाही पाहिजे. तर हे अग्निपुराणामधला श्लोक आहे. चौथा जो आहे तो विष्णू स्मृतीमध्ये दिलेला आहे की जसे वेद उपनिषद पुराणे हे सगळे लिहिलेले आहेत तशी ही काय आहे विष्णू स्मृती आहे. जसं आपण म्हणतो ना मनुस्मृती, तशी हे काय आहे विष्णू स्मृती. तर विष्णू स्मृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, एकादशी यामना भुजिते कदाचित अपि मानव. म्हणजे एकादशीचं पालन कोण करत नाही, तर जो काय आहे कदाचित अपि मानव, जो मनुष्य नाही तोच एकादशीचं पालन करू शकत नसेल. म्हणजे विचार करा की कुठल्या स्तरावर एकादशीचं महात्म्य सांगितलेलं आहे की जी व्यक्ती जर मनुष्य नसेल तर तीच एकादशीचं पालन करणार नाही. म्हणून अन्न एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नये. स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे. स्कंद पुराण सगळ्या पुराणांमध्ये सर्वात मोठं जर पुराण असेल तर ते स्कंद पुराण आहे आणि त्याच्यामध्ये 80,000 श्लोक आहेत. तर त्याच्यामध्ये तर एकदम असं आपण म्हणतो ते ऐकायला पण आपल्याला खूप
हे वाटणार आहे, की एकदम असं कठोर वचन वाटणार आहे. परंतु ते श्लोक आहे. कारण हे जे काही मी सांगत आहे ते शास्त्रांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर या स्कंद पुराणामध्ये हा श्लोक आहे. मातृहाम पितृहाम भातृहाम गुरुहाम. म्हणजे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, की मातृहाम, हाम म्हणजे काय, वध करणे. म्हणजे एकादशी व्रताचं जर आपण पालन करू शकत नसेल किंवा ते पालन जर आपण केलं नाही, तर मातृहाम, मातेचा वध केलेला. पितृहाम, पिताच्या पिता जो आहे त्याचा वध केलेला. भ्रातृहाम म्हणजे बंधू भाऊ, त्याचा वध. आणि गुरुहाम म्हणजे गुरुचा वध. ह्याचे जे पातक लागतात ते चारही पातक त्या व्यक्तीला लागतात, जो एकादशीच्या दिवशी काय करतो, अन्न ग्रहण करतो. म्हणजे हे पण आपल्याला किती हेवी वाटतंय. खरं तर आपल्याला हे शास्त्रांमध्ये दिलेल्या गोष्टी आहेत, परंतु आपण तेवढं गांभीर्य आपलं शास्त्रांकडे बघण्याचं नाहीये, आणि किंवा तो दृष्टिकोनही नाही, ते जाणून घेण्याची आपली उत्सुकताही नसते. परंतु जे दिलंय, जसं म्हणतात ना, लहान मूल जर अग्नीकडे गेलं त्याला हात लावला तर चटका बसणारच आहे. त्या अग्नी म्हणणार नाही की अरे तो लहान बाळ आहे त्याला नको चटका द्यायला. तसं आपण म्हणू शकत नाही की अरे अज्ञान होतं, मला माहितच नाही आणि जाऊ दे असं सोडून दिलं, पण त्याची प्रतिक्रिया ही आपल्याला मिळणार आहे. तर विचार करा, की अन्न जर ग्रहण केलं तर ही चारही हत्या केलेलं जे पाप लागतं ते त्या व्यक्तीला लागतं. विष्णू पुराणामध्ये पण सांगितलेलं आहे की एकादशीम तो भुजकते विष्णू लोकात चुयत भूत. म्हणजे काय आहे, की जर कोणी अगदी इतकं काही छान चांगलं कर्म केलं, अगदी तो वैकुंठापर्यंत गेलाय, परंतु तो वैकुंठापर्यंत जाऊन पण जर त्यांनी एकादशी व्रताचं पालन केलं नसेल, तर तिथून त्याला परत खाली यावं लागतं. म्हणजे वैकुंठ लोकापासून सुद्धा तो काय होऊ शकतो खाली, विष्णू लोकात च्युयत भुवत, म्हणजे ह्या पृथ्वीवर तो येऊ शकतो. म्हणून एकादशी व्रताचं पालन हे खूप महत्वपूर्ण आहे. सातवा जो पुरा म्हणजे त्याचा प्रूफ आहे, प्रमाण आहे, ब्रह्मवैवर्त पुराण. स केवलम स केवल अघम भुक्ते हरिवासरे केवल, हरिवासरे, सॉरी, स केवल अघम भुक्ते हरिवासरे. म्हणजे काय आहे, की जर आपण एकादशीच्या दिवशी आपण अन्न खात असेल, अन्न ग्रहण करत असेल, तर आपण काय करत आहोत, साक्षात पाप ग्रहण करत आहोत. साक्षात पाप ग्रहण करत आहोत. दिनेत्र सर्व पापानी भवंती अनन्य वासंत सर्व. म्हणजे सर्व पाप जे आहेत त्या अन्नामध्ये गेलेले आहेत, असा श्लोक आहे त्याच्यामध्ये. एकादशीच्या दिवशी त्या अन्नामध्ये जे काय असतं, सर्व पाप आहे. तर आता ह्या अन्नामध्ये कसं काय पाप येऊ शकतं, आपल्याला प्रश्न पडेल. तर पद्मपुराणामध्ये ना खूप सुंदर स्टोरी आहे ही. की हा आता सातवा प्रमाण आहे, की पद्मपुराणामध्ये एक स्टोरी आहे, की मूर नावाचा एक राक्षस होता, जो शंखाचूर म्हणून आपण ऐकलं असेल, शंखाचूर, की ज्याने साक्ष ब्रह्मदेवांकडून काय केले होते, वेद चोरले होते. तर त्याचा हा पुत्र मूर. आणि हा मूर म्हणजे ज्याच्याकडून वेद काढून घेण्यासाठी भगवंतांना हयग्रीव अवतार धारण करावा लागला. आणि हयग्रीव अवतार धारण करून त्यांनी काय केलं, ते शंखाचूडाकडून ते सगळे वेद घेतले आणि ब्रह्मदेवांना ते ज्ञान परत केलं. तर त्याचा वध केला. तर याच्यामध्ये आपण बघतो की हा जो शंखाचूड आहे त्याचा पुत्र होता हा मूर. आणि जेव्हा त्याला कळले की आपल्या पित्याचा वध विष्णूंनी केलेला आहे, तर त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी काय केलं, भगवान शिवजींची तमोगुणी तपश्चर्या सुरू केली. तर आता शिव सगळ्यांना माहिती आहे, भोले शंभू आहेत, थोडीशी तपश्चर्याने लगेच प्रसन्न होतात आणि पाहिजे ती गोष्ट ते देऊन टाकतात. अगदी तसंच भगवान शिवजी त्यांना प्रसन्न झाले, त्यामुळे त्याला इतकी शक्ती प्राप्त झाली, त्यांनी सगळ्या देवी देवतांना त्या युद्धामध्ये हरवलं. आणि सगळे देवी देवता शेवटी विष्णूंना शरण गेले. आणि जेव्हा ते विष्णूंना शरण गेले, तेव्हा भगवंतांनी त्यांना आश्रय दिला. आणि साक्षात भगवंत हे त्या मूर राक्षसाबरोबर काय करू लागले, युद्ध करू लागले. आता भगवंतांचं एक नाव एक प्रसिद्ध आहे, रणछोडराय. भगवंत कधीही पहिल्यापासून भगवंतांच्या त्या लीलाच आहेत, की भगवंत कसे रण सोडून जातात, युद्धावरची हे सोड, म्हणून त्यांना एक रणछोडराय नाव म्हणून सुद्धा भगवंतांचं नाव आहे. तर तसं भगवंत काय करतात, मूर राक्षसाबरोबर युद्ध करत असतात. आणि युद्ध करता करता भगवंत काय करतात, पळून जातात. आणि जसा तो इतका क्रोधित होतो आणि भगवंतांच्या काय करतो, तो मागे पळतो. भगवंत एका गुफेत जातात आणि त्या गुफेत गेल्यानंतर भगवंत काय करतात, की असे शांत डोळे मिटून पडतात. हा शोध घेत घेत असा मोठमोठ्याने आक्रोश करत त्या गुफेत प्रवेश करतो. फक्त तिथे जाऊन बघतो तर तो बघतो की काय, म्हणजे त्याला इतका क्रोध अनावर होतो, की मी ह्याच्याबरोबर युद्ध करतोय आणि ते एकदम शांतपणे एकदम झोपलाय. म्हणजे एकदम शांत असतो आणि त्याच्यातून तो अजून क्रोधित होतो. तर ह्याच्यातून भगवंत आपल्याला हा पण एक संदेश देत आहेत,
की जेव्हा कोणी आपल्यावर खूप असं हे होत असेल, काय म्हणू शकतो आपण, क्रोधित होत असेल किंवा कुठेतरी मत्सरी प्रवृत्ती असेल एखाद्यामध्ये आपल्याविषयी, तर आपण नेहमी शांत राहावं आणि शांततेने त्याला प्रतिकार करावा. आपली जी शांतता आहे, आपण जेव्हा प्रसन्न राहतो आणि शांत राहतो, ते प्रसन्न राहण्यानेच त्याच्या त्या क्रोधाचा काय म्हणतो, की त्याची राख होते. कारण त्याला आपण जितकं शांत आणि प्रसन्न दिसतो, त्यात त्याचा त्या क्रोधामध्ये तो जळत असतो. तसं तो भगवंतांना बघतो, की अरे हा युद्ध करता करता खुशाल इथे निवांत झोपला, तो अजून क्रोधित होतो आणि त्या क्रोधाने तो काय करतो, की भगवंतांवर अटॅक करतो. खरे तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत हे प्रिन्सिपल, की कशा पद्धतीने जो झोपलेला असेल, ज्याच्याकडे काही हत्यार नसेल, किंवा असे काही 5-6 प्रिन्सिपल आहेत, की यांना अशा पद्धतीने जर कोणी त्याच्यावर अटॅक केला, की ज्याच्याकडे शस्त्र नाही, तो निद्रा अवस्थेमध्ये आहे, तर त्याच्यावर जर कोणी त्याच्यावर काही हे आततायी पाप येतं, त्याच्यामध्ये हा प्रकार येतो, की त्याला हे करू नये, त्याच्यावर वार करू नये. आणि ते भगवंत काय निद्रिस्त झालेले असतात आणि तो क्रोधाने ते विसरून जातो आणि भगवंतांवर अटॅक करतो. त्या क्षणी काय होतं, की भगवंतांच्या म्हणजे अंगकांतीतून एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती एका स्त्रीचं, एका कन्येचं रूप धारण करते. कन्येचं. आणि ती कन्या रूप धारण करते. आणि जसं तो क्रोधाने हे होतो, मग ती काय करते, त्याच्या बरोबरचं जे सैनिक असतं सगळ्यांचा वध करते. आणि जेव्हा ती कन्या त्याला पकडते, महिला, मूर राक्षसाला, तेव्हा तो घाबरतो आणि तो भगवंतांना शरण जातो. आता भगवंत म्हणतात, की खरे तर तू इतकं काही उग्र पाप कर्म केलेलं आहे, की याला कुठेच क्षमा मिळणार नाही. कारण ते आततायी कर्म आहे. परंतु ते म्हणतात, की मी क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाला जेव्हा कुणी शरण येतं, किंवा भगवंतांना कोणी शरण जातं, तर भगवंत काय करतात, त्याला आश्रय देतात. मग ते म्हणतात, की ती मी तुला माफ करतो, मी तुझं हे करतो, काय म्हणतात, की मी तुला प्राण दान करतो, परंतु तू ह्या ब्रह्मांडामध्ये कुठे, ब्रह्मांडामध्ये राहू नकोस. मग मूर राक्षस म्हणतो, मी कुठे जाणार, ब्रह्मांडामध्ये मला जर स्थान नसेल तर. मग तो भगवंतांकडे याचना करतो, क्षमा याचना करतो. आणि मग भगवंत त्यांना सांगतात, की त्या दिवशी तिथी असते एकादशी. तर ते सांगतात, की ज्या एकादशीच्या दिवशी तुला ह्या सगळ्या अन्नामध्ये काय आहे, स्थान आहे. जो हे अन्न ग्रहण करेल, म्हणून ते म्हणतात ना, की एकादशीच्या दिवशी जो अन्न ग्रहण करतो त्याच्यामध्ये हे जो श्लोक बघितला यातला ब्रह्मवैवर्त पुराणातला, त्याला तो रेफरन्स आहे. त्यामुळे मूर राक्षसाला भगवंतांनी काय दिलेलं आहे, त्या अन्नामध्ये एकादशीच्या दिवशी स्थान दिलेलं आहे. म्हणून आपण बघू शकतो, की ते सगळे पाप, जो मूर राक्षस म्हणजे मूर्तिमंत पाप आहे, तर ते सगळे गुण आपल्यामध्ये येतात. म्हणजे म्हणतात ना, एखाद्या दिवशी कसं होतं, की आपण काही गोष्टींची आपली इच्छा नसती काही करायची. आपण म्हणतो नाही, आपल्याला कळतं, की हे नाही केलं पाहिजे, इथे राग नाही केला पाहिजे. परंतु काय पण आउट ऑफ होतो, की ते कंट्रोलच्या बाहेर जातं आणि ते आपल्यातून काय पडतं, ते बाहेर पडतं. जे काही दुर्गुण आहेत. तर ते आउट ऑफ होणं, आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाणं, जे आपल्याला कळतंय, पण तरी आपलं कंट्रोल आपल्या स्वतःवर राहत नाही. तर तो आपल्यातला जो तो आसुरी गुण जो आहे, तो म्हणजे आहे तो मूर राक्षस. आणि जर एकादशीच्या दिवशी आपण जर ते अन्न ग्रहण केलं, तर हे सगळं साक्षात मूर काय करत आहोत, आपल्या हृदयामध्ये सगळे ते दुर्गुण घेत आहोत. आणि जेव्हा ही एकादशीची जी कन्या आहे, तेव्हा भगवंत तिला विचारतात, की तू कोण आहेस? हं? तर ती म्हणते, की मी दासी आहे. आणि मग भगवंत दासी म्हटल्यानंतर तिचं नाव देतात एकादशी. ते म्हणतात, की तुला मी आता आज नाव देत आहे एकादशी. आणि मग एकादशी ते म्हणतात, की असं मी तुला काही वरदान देतो, कारण तू भगवंतांप्रतीची तिने खूप मोठी सेवा केलेली असते. म्हणून ते म्हणतात ना, भूतो न भविष्यती. तुला असं वरदान देतो, की हे एकादशीचं जे व्रताचं पालन जे करतील, त्यांना माझी शुद्ध भक्ती प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, विचार करा, भौतिक गोष्टी जर प्राप्त करायच्या असतील, पैसा, सौंदर्य, हे सगळ्या गोष्टी, प्रसिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी सहज मिळणाऱ्या आहेत. या आपल्या काय, आपल्याकडे छोटे थोडेफार गुण असतील, काही कला असतील, काही क्वालिटीज असतील, तर त्यांनी आपण ते सहज प्राप्त करू शकतो. परंतु ही जी भक्ती आहे, शुद्ध भक्ती, ज्याच्यामध्ये नारद मुनी आहेत, वेदव्यास ऋषी आहेत, हे सर्व आचार्य आहेत, यांनी वर्णन केलेलं आहे, की श्रीमद भागवतम मध्ये, की सुदुर्लभा, म्हणजे ही इतकी दुर्लभ आहे ही भक्ती मिळणं. आणि ही भक्ती फक्त एकादशीच्या पालनाने सुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकते. म्हणजे विचार करा, की हे किती सुदुर्लभ, किती दुर्लभ अशी गोष्टी फक्त आपल्याला एकादशीच्या पालनाने प्राप्त होऊ शकते. आणि बाकीच्या गोष्टी आपण बघतो, की किती आपल्याला कष्ट करावे लागतात, ते सहज सुद्धा प्राप्त होऊ शकतात. कष्ट करून थोडंसं काही प्रयत्न केला, परंतु भक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. तर हे एकादशीचं महात्म्य आहे. 8वं जे हे आहे, तर ह्या स्टोरी मधून आपण बघू शकतो,
म्हणून अन्न ग्रहण केलं जात नाही. विष्णू धर्मोत्तर पुराण की याच्यामध्ये दिलेला आहे श्लोक, ब्रह्मचारी गृहस्थ वा वानप्रस्थो यतायती एकादशी भुजाणम भुक्तो गोमांस. म्हणजे हे तर ऐकून म्हणजे हे आहे की ब्रह्मचारी आपण म्हणतो ना काही काही व्रत, त्याला काय आम्ही गृहस्थ आहोत आमच्यासाठी नाहीये, ते ब्रह्मचार्यांसाठी, ते संन्याशांसाठी आहे. परंतु ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे एकादशी व्रताचं पालन सगळ्यांसाठी गरजेचं आहे. मग तो ब्रह्मचारी असो, गृहस्थ असो, वानप्रस्थ असो किंवा संन्याशी असो. यतायती, यती म्हणजे संन्याशी. आणि हे एकादशीचं जर पालन त्या दिवशी जर कोण अन्न ग्रहण करत असेल तर तो साक्षात गोमांस ग्रहण करत आहे. तर बघा म्हणजे हे ऐकूनच आपल्या अंगावर शहारे येऊ शकतात. म्हणजे हे काही मनोकल्पित नाहीये की कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि कुणीतरी काहीतरी येऊन आपण त्याच्यावर बोलतोय. तर हे सगळं जे काय आहे त्याला शास्त्रांचं प्रमाण आहे. जर एकादशीचं व्रत कुणी पालन नसेल करत तर त्या दिवशी तो गोमांस ग्रहण करत आहे, खात आहे. असं आपण म्हणू शकत नाही म्हणून की ही ब्रह्मचार्यांसाठी आहे, हे आध्यात्मिक जीवनासाठी, वैष्णवांसाठी एकादशी आहे असं बरंच. आता आपण ऐकलं ना की वैष्णवांना तर पालन करणं कंपल्सरीच, परंतु ही प्रत्येकासाठी त्याच्यामध्ये विष्णू धर्मोत्तर पुराणामधला हा श्लोक सांगतोय की सगळ्यांसाठी पालन करणं गरजेचं आहे. आणि स्वतः भगवंत सुद्धा सांगत आहे त्याच्यात की एक एवं नर पापी नर केंद्रीय गच्छती. एकादशी अन्नभोजी म्हणजे काय आहे की एक जो जो काय आहे की जो असा एक जो एकादशीच्या दिवशी जर अन्न ग्रहण करत असेल तर तो काय करत आहे, तो नरकाची प्राप्ती करत आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे, एकादशी अन्नभोजी पितृभोजी यह पितृभी सहमज्जंती. म्हणजे एकादशी एखादं जर पाप आपण केलं तर ते पाप जर कर्म केलं तर ते आपल्यालाच त्याचं फळ मिळणार आहे. परंतु एकादशीच्या पालनाने आपण जेव्हा कोणी नरकात जाऊ एखादी व्यक्ती तर ती नरकात जेव्हा जाती तेव्हा ती काय करते, पितृभी सहमज्जती म्हणजे स्वतः सहित पित्रांना स्वतःच्या सर्व परिवाराला ती नरकात घेऊन जाऊ शकते. म्हणजे याच्यातून बघा तुम्ही की मेसेज म्हणजे आपण काय घेऊ शकतो, की पाप कर्म जर केलं तर ते काय आहे की आपण एकटेच जाऊ, परंतु एकादशीचं पालन जर केलं नाही तर आपण सगळ्या परिवाराला घेऊन आपण नरकात जाऊ शकतो. स्वतः भगवंत या पुराणामध्ये सांगत आहेत, स्वतः विष्णूंनी सांगितलेला हा श्लोक आहे. म्हणून आपण बघू शकतो की एकादशी साक्षात भगवंतांचं सुद्धा हे काय आहे, भगवंत एकादशी पालन करायचं तर सांगतायत, परंतु न पालन केल्याने या पद्धतीचं म्हणजे सर्वांना आपण नरकामध्ये घेऊन जाऊ शकतो. पद्म पुराणामध्ये उत्तरखंड म्हणून आहे जिथे शिव पार्वती संवाद करतात. त्यांचा संवाद आपण बघूया या श्लोकाद्वारे की काय म्हणत आहे. वर्णानम आश्रनामश्च स्त्रिया पाश्चवरवर्णिनी एकादशी उपवास्तू कर्तव्य ना अत्र संशया. म्हणजे काय आहे की प्रत्येकाचा एकादशीचं पालन करणे हा प्रत्येकाचा काय आहे, धर्म आहे असं शिवजी पार्वतीला सांगत आहेत. आणि याच्यामध्ये अत्र कर्तव्य ना अत्र संशया म्हणजे याच्यामध्ये कुठलाच संशय नाही असं शिवजी पार्वतीला सांगत आहेत. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की साक्षात शिवजी पण एकादशी व्रताचं पालन करतात, हनुमानजी एकादशी व्रताचं पालन करतात आणि सर्व देवी देवता हे एकादशी व्रताचं पालन करतात. तसेच महाभारतामधला हा एक श्लोक आहे की महाभारतामध्ये पण 1,00,000 श्लोक आहेत, त्याच्यामधला हा श्लोक आहे. आता आपल्याला हे श्लोक वाचून असं वाटेल की बापरे काय आता हे म्हणजे किती हे डोक्यावरून गेलं असेल ना की आता हे एकादशी व्रताचं पालन काही करून झालंच पाहिजे. परंतु काही आपल्याला सूट पण शास्त्रांमध्ये दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघूया आपण, अष्टेतान्य वृत ज्ञानानी आपोमूलम फलम पयम अपि ब्रह्मण्य काम्य काम्य यांच गुरुवचनम औषधम. म्हणजे जेव्हा आपली तब्येत खालावलेली असेल, अगदी आपलं प्राण संकट आलेलं असेल आपल्यावर की आता आपलं शरीरच राहणार नाहीये आणि आपल्याला अन्न ग्रहण करणार आहे, शेवटी ह्या शरीराचा जो उपयोग आहे तो भगवंतांच्या सेवेमध्ये करायचा आहे. आणि हे जर शरीरच नष्ट झाले तर आपल्याला माध्यम काय आहे त्याच्यासाठी करण्यासाठी. म्हणून अगदी प्राण संकटात आहेत आपले, आपली तब्येत खूप खालावलेली आहे, अशा वेळेस औषधाच्या रूपामध्ये औषध रूपी मात्र आपण जसं औषध ग्रहण करतो तसं औषधा म्हणून ते अन्न ग्रहण करणे त्याच्यासाठी तेवढी सूट दिलेली आहे. परंतु याच्यामध्ये जेव्हा आपली खरोखर तशी परिस्थिती असेल त्यावेळेस आपण अन्न ग्रहण करू शकतो आणि त्यावेळेस जे अन्न ग्रहण करतो त्यावेळेस आपल्याला हे कुठलेही पाप लागत नाही. ही शास्त्रांमध्ये दिलेली एक सूट पण आहे. आणि दुसरी म्हणजे याच्यामध्ये जर आपण मौज मजा करण्यासाठी
जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी जर आपण अन्न ग्रहण करत असेल, तर मग मात्र त्याला काय आहे, त्याला सूट दिलेली नाही. म्हणून आपण हे बघितलं पाहिजे, की जर खूप काही आपले शारीरिक व्याधी आहेत, आपल्याला क्लेश आहे, आणि जर आपल्याला खरोखर ते म्हणजे खूप आपल्यासाठी हे आहे, धोकादायक आहे, प्राण संकटात आलेलं आहे फार आपले, आणि आपल्यासाठी त्रासदायक आहे. त्रासदायक नाही म्हणू शकत, परंतु या पद्धतीची जर परिस्थिती असेल, तर आपल्याला ते अन्न ग्रहण केलेलं ते आपल्याला एकादशीच्या दिवशीचं अन्न ग्रहण केलेलं पाप लागत नाही. 13 हे आहे त्याचा प्रमाण आहे, भविष्य पुराणामध्ये दिलेलं आहे. एकादशी याम निराहारो यो भुक्ते द्वादशी दिन नस दुर्गंती आपनोती. एकादशी याम निराहारो ये भुक्ते द्वादशी दिन नस दुर्गंती आपनोती. जर कोणी एकादशीच्या व्रताच्या दिवशी अन्न ग्रहण करत असेल, तर त्याला नरक हा प्राप्त होणारच आहे. नस दुर्गती आपनोती, म्हणजे त्याची दुर्गती जी आहे ती ठरलेली आहे. गरुड पुराणामध्ये हा श्लोक आहे. एकादशम व्रतम भक्त्या न करोती नर सदा भजंती यांती विष्णू स्वरूपता. म्हणजे जर कोणी एकादशीच्या व्रताचं पालन करत असेल, तर त्याला काय आहे, विष्णू लोकांमध्ये विष्णूंचं स्वरूप प्राप्त होत. म्हणजे हा गरुड पुराण सगळ्यांना माहित आहे, की आपल्या घरामध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण गरुड पुराण वाचत असतो. तर जिवंतपणी पण आपण गरुड पुराणामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, त्या जर आपण श्रवण केल्या, तर आता ह्या जन्मामध्येच आपण ते करू शकतो. मृत्यूनंतर जेव्हा आपण जातो तेव्हा ते ऐकण्यात काही हे नाहीये, पण ते जिवंत असताना जाणून घेणं किती महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये हा श्लोक आहे, की जर कोणी एकादशी व्रताचं पालन करत असेल नेहमी, तर त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते आणि विष्णू लोकामध्ये विष्णूचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. स्कंद पुराणामध्ये त्याच्यामध्ये ही एक स्टोरी, ती रामायणामध्ये खूप सुंदर स्टोरी आहे. की ह्याच्यामध्ये आपण बघूया की काय म्हणजे काय ह्या एकादशीचं इतकं आत्म्य काय आहे, आणि काय एकादशीला आपण त्याचे काय कृपा आपल्याला प्राप्त होते. तर सूर्यवंश जो वंश आहे प्रभू रामचंद्रांचा, त्याच्यामध्ये रुक्मांगद नावाचा एक राजा होऊन गेला. तर हा रुक्मांगद जो राजा होता, तर त्याच्या ह्याच्यामध्ये ना राज्यामध्ये त्याची खूप सुंदर गार्डन होती, आणि त्या गार्डन मध्ये इतकी सुंदर सुंदर फुलं होती, खूप सुंदर फुलं होती. म्हणजे त्या फुलांचा सुगंध, असं वर्णन आहे ते ह्याच्यामध्ये, ह्या स्कंद पुराणामध्ये. त्याचा सुगंध जो आहे तो अगदी स्वर्गापर्यंत जात होता, त्या फुलांचा सुगंध. आता आपण बघू शकतो की आपला हातात एखादं फुल घेतलं तर त्याचा सुगंध आपल्या नाकापर्यंत पण येत नाही, परंतु ती त्यावेळेची गोष्ट आहे की तो सुगंध स्वर्गापर्यंत जात होता. म्हणजे अशी पण काही फुलं आहेत शास्त्रामध्ये, वृंदावन मध्ये सुद्धा आपण अशी काही फुलं बघतो की खरोखर वृंदावन मधली फुलं तशी आहेत की ती सुगंधी आहेत. आता आपण बघतो की सगळ्या अशी जर फुलं आपल्याला, म्हणजे आता सुद्धा आपल्याला भगवंतांना फुल जर अर्पण करायचं असेल, तर बिना केमिकलचं बिना औषधाचं कुठलंही फुल आपल्याला मिळणार नाही. तर हे फुलं जी जी गार्डन होती, हे जी बाग होती, तर तिचा सुगंध स्वर्गामध्ये जात होता. आणि स्वर्गामध्ये जो जात होता, आणि तिथून काही अप्सरा रोज रात्री त्या बागेमध्ये फिरायला यायच्या. त्याच्यामध्ये अप्सरा मध्ये उर्वशी जी होती, तर ती तिच्या मैत्रिणींना घेऊन यायची, बाकीच्या अप्सरांना. आणि रात्रीच्या रोज त्या बागेमध्ये त्याचा त्या हे करायच्या, त्याचा सुगंध, त्याचा तर म्हणजे तो आनंद घ्यायच्या, त्या बागेमध्ये भ्रमण करायच्या. आणि दिवस उगवायच्या आत त्या काय करायच्या, स्वर्गामध्ये निघून जायच्या. आणि एक दिवस काय होतं की उर्वशी तिच्या मैत्रिणींबरोबर हे झालेली असते, त्या इतक्या दंग झालेल्या असतात त्या बागेमध्ये. आणि जेव्हा दिवस उगवायची सुरुवात होती आणि त्यांच्या लक्षात येतो की सूर्योदय होत आहे, तशा ह्या बाकीच्या अप्सरा पटपट पटपट स्वर्गामध्ये निघतात. परंतु उर्वशीचं काय होतं की उर्वशीची जी साडी होती ती काय होती, उर्वशीची साडी लाड वांग्याचं झाड असतं, त्या वांग्याच्या काट्याला अडकते. तर असं वर्णन आहे शास्त्रामध्ये की वांग्याचं जे म्हणतात ना, की वांग बराच वेळा आपण ऐकतो की वांग खात नाही. तर त्याला काय आहे की वांग हे काय आहे, रजोगुणी आणि तमोगुणी आहे. वांग्याने काय होतं, आपण खाल्लं तर आपल्यामधला रजोगुण आणि तमोगुण वाढतो. म्हणून हे वांग जे आहे याच्यामध्ये ती गुणच आहेत, रजो तमोगुण. आणि म्हणजे तसं हे पण आहे की आपण बघतो की जे काही भगवंतांना, म्हणजे ही त्या काळातली गोष्ट आहे, परंतु आपण जे काही प्रेमाने भगवंतांना अर्पण करू, भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, पत्रम पुष्पम फलम थोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. जो प्रेमाने मला काही अर्पण करत आहे ते मी स्वीकारतो. त्यामुळे साहजिकच आहे, आपण जे काही ग्रहण करतो वैष्णव, ते भगवंतांना अर्पण केलं तर ते नक्कीच शुद्ध होतं. परंतु वांग्याचं शास्त्रांमध्ये जे वर्णन आहे ते मी सांगते की त्याच्यामध्ये रज गुण आहे, आणि वांग्याच्या काट्यामध्ये तिची साडी अडकते उर्वशीची, साहजिकच ते तमोगुणी आहे.
तर ते खेचतं उर्वशीला, आणि उर्वशी तो दिवस म्हणजे तिथे त्या ह्याला अडकते, आणि उर्वशीची शक्ती क्षीण होते. म्हणजे असं म्हणतात ना, की एकदा तुम्ही स्वर्गामध्ये पण पुण्यकर्म संपलं की आपल्याला काय होतं, खाली यावं लागतं. तर त्या वांग्याच्या झाडाला ते अडकल्यामुळे काय होतं, तिचं पुण्यकर्म सगळं क्षीण होतं. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण भगवंत म्हणतात, की आपण म्हणतो ना स्वर्ग प्राप्ती झाली. हं? तर स्वर्ग प्राप्ती ही कधी होत नसती. आपलं पुण्यकाळ संपला की आपल्याला खाली यावं लागतं. वैकुंठ प्राप्ती, भगवंतांच्या भगवत धामाची प्राप्ती हे आपल्या खरं तर आयुष्याचं अंतिम ध्येय पाहिजे. म्हणून याच्यातून हे पण मेसेज घेऊ शकतो, की स्वर्गातून पण आपण उर्वशीला सुद्धा जेव्हा त्याला स्पर्श झाला त्या फांदीला, त्याच क्षणी तिचंही सगळं पुण्यकर्म संपलं, त्यामुळे तिची शक्ती क्षीण झाली, आणि शक्ती क्षीण झाल्यामुळे ती स्वर्गात जाऊ शकली. आणि मग त्यामुळे सूर्योदय होतो, आणि राजाचा तो दिनक्रम असतो की रोज सकाळी फिरायला यायचं. आता तिला वाटतं की उर्वशी ती अप्सरा आहे साहजिकच, एवढी सुंदर उर्वशी, आणि मग तिला कुठेतरी भीती वाटते की आता हा राजा माझ्याकडे चुकीच्या वृत्तीने किंवा माझं काही शोषण करेल. आणि मग जेव्हा राजा येतो तो बघतो, आणि तो सोडवतो तिला, आणि तो म्हणतो की तू कोण आहेस. हे माते, आधी हा शब्द उच्चारतो की हे माते. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की त्यांनी आईचं स्थान तिला दिलेलं. साहजिकच आहे, तो सूर्यवंशातला राजा होता, तेवढा पुण्यवान राजा होता, चारित्र्यवान. आणि मग ती सांगते की मला असं असं झालेलं आहे, पुण्य माझी शक्ती सगळी क्षीण झालेली आहे, तर मला काहीतरी तुम्ही करा, मला माझ्या ह्याची प्राप्ती होईल, माझ्या स्वर्गाची प्राप्ती होईल. तर तो म्हणतो की माझ्याकडे ती नाही, मला जर ती शक्ती असती मी पण गेलो असतो तिकडे, मी काय करू शकतो त्याच्यामध्ये. मग तिच्या एकदम लक्षात येतं, कारण ती आदल्या दिवशीची एकादशीची तिथी झालेली असते, आणि दुसरी दिवशी द्वादशी असते. तर ती म्हणते की इथून राज्यात एकादशी व्रताचं पालन कुणी करतंय का. तर हा म्हणतो नाही, म्हणजे त्याला एकादशीच माहित नसती. तो म्हणतो कोण एकादशी, कसली एकादशी. आणि मग ती म्हणते की तिच्या लक्षात येतं की आता इथे एकादशीचं व्रताचं पालन करणारी तेवढी पुण्यवान व्यक्ती पण नाहीये. मग ती म्हणते की तू असं कर, की तुझ्या राज्यामध्ये काल जर कोणी उपवास झाला असेल त्याला, काल त्यांनी काहीच अन्न ग्रहण केलेलं नसेल, अशी व्यक्ती शोध, आणि ती व्यक्तीकडे घेऊन ये. आता ह्या राजाचं राज्य पण तेवढं हे होतं, काय म्हणतात ना, अवघड होतं तिथं शोधणं. पण मग सैनिक खूप शोध घेतात त्या राज्यामध्ये, पण एक स्त्री त्यांना मिळते, की जिने आदल्या दिवशी त्या जिथे ती कामाला होते तिथे त्या ज्या ड्युटीवर जायचे तिथून तिच्याकडून काही नुकसान झालेलं असतं, आणि त्या नुकसानापोटी तिच्याकडून खूप कष्ट करून घेतलेलं असतं, आणि त्या दिवसभराच्या कष्टामध्ये तिने अन्न पण ग्रहण केलेलं नसतं, पूर्ण तिला उपवास घडलेला असतो. आणि मग तिला ती स्त्री त्यांना सापडते, आणि मग ते घेऊन येतात राजाकडे. आणि मग उर्वशी करते की उर्वशी म्हणते की तू हे कर, अशी तिच्या हातावर जल देते, आणि जल देऊन म्हणते की हे जे तू असं ते जल ग्रहण करून ती म्हणते की जे काही कालच्या व्रताचं जे काही पुण्य मला मिळालेलं असेल ते मी उर्वशीला प्रदान करते, असं ती म्हणते. असं असं हे कर, संकल्प कर म्हणते. आणि त्या क्षणाला ती तसा तो संकल्प करते, जसं हे वाक्य बोलते तसं काय होतं की उर्वशीमध्ये एकदम अशी काय होते, दिव्य शक्ती येते, आणि त्या शक्तीने ती काय करते, डायरेक्ट स्वर्गाची प्राप्ती करू शकते. तर बघा, यातून आपण विचार करू शकतो, म्हणजे त्या व्यक्तीने अगदी नकळतपणे त्या दिवशी, म्हणजे उद्देश नव्हता, परंतु नकळतपणे नकळतपणे त्या दिवशी तिने अन्न ग्रहण केलेलं नव्हतं, तरी त्या एकादशीचं झालं, त्याला तेवढी कृपा मिळाली त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला. आणि तिला जे काही प्राप्त झालं, म्हणजे असं नव्हतं की तिने ते जाणून बुजून केले, तिला जे प्राप्त झालं तर तिने ते दुसऱ्याला दिलं. म्हणजे कुठलाही उद्देश न ठेवता एकादशी व्रताचं पालन झालं, तरी ते जे पुण्य मिळालं त्या पुण्याच्या जोरावर दुसरी व्यक्ती स्वर्गाची प्राप्ती करू शकते. मग जर जाणून बुजून जो उद्देशपूर्वक त्या प्रेमभक्तीने भगवंतांच्या एकादशीचं पालन करत असेल, तर त्याला वैकुंठाची प्राप्ती का बरं होणार नाही. तर हे आपण बघू, जर दुसरी व्यक्ती पालन करतीये आणि त्याच्या पुण्याने त्याच्या प्राप्तीने जर कोणाला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते, तर एखादं प्रामाणिकपणे एकादशी व्रताचं भक्तिभावनेने पालन करत असेल, त्याला वैकुंठाची प्राप्ती ही नक्कीच होईल. तर अशा प्रकारे म्हणजे खूप खूप काही उदाहरणं आहेत ऍक्च्युली शास्त्रांमध्ये वेगवेगळे, भरपूर काही दिलेलं आहे, परंतु आपण तेवढं सगळंच काही बघू शकत नाही. परंतु आपण प्रयत्न म्हणजे केला मी सांगण्याचा, की थोडे थोडे वेळेअभावी जेवढं शक्य होईल तेवढं सांगण्याचा. तर अजून एक आहे की अजून एक ही अशी एक कथा आहे एक छोटीशी, ती सांगून मी थांबवते.
की असं म्हणतात की असं शास्त्रांमध्ये वर्णन आहे की साक्षात राधा-राणीने सुद्धा ही एकादशीचं महात्म्य सांगितलेलं आहे, की हे काय आहे. तर हे आपण बघूया, की दक्षिण भारतामध्ये एक उर्शी नर प्रांत आहे. तर तिथे ना रंतीदेवी नावाचे एक राजा होते. तर त्यांनी रंतीदेवांनी 22 दिवस निर्जल उपवास केला होता. विचार करा, 22 दिवस निर्जल उपवास केलेला. आपल्याला वर्षातली एक निर्जला एकादशी यायची म्हटलं तरी आपण 8 दिवस अरे आधी वाटतं उद्या निर्जल एकादशी, उद्या निर्जल एकादशी. खरं तर ह्या एकादशी व्रताचं हे आहे, की आपण जास्तीत जास्त आपल्या शारीरिक गरजा कमी करून, जसं शरीराला आपल्या अन्न लागतं, जल लागतं ग्रहण करणं, म्हणजे सगळ्या शारीरिक गोष्टी लागतात आपल्याला. तसं आपल्या आत्म्याच्या गरजा वेगळ्या आहेत आणि शरीराच्या गरजा वेगळ्या आहेत. तर त्या दिवशी आपल्या शरीराच्या गरजा कमीत कमी करून आपली आत्म्याच्या ज्या गरजा आहेत, श्रवण, कीर्तन, स्मरणम, भगवंतांचं दान धर्म करणे त्या दिवशी, भगवंतांचा दान धर्म करणे म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये काही करता येईल ते करणे, हरिनाम घेणे, श्रवण करणे, कीर्तन करणे, भागवतम वाचणे, जास्तीत जास्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे. तर यासाठी तो योग, तो जो वेळ आहे त्याच्यामध्ये तो उपयोगी करायचा, असं की जेणेकरून आपले हे गृह कर्तव्य असतील किंवा जे शरीरासाठी लागणारे कर्तव्य थांबवणे आणि तो वेळ पूर्ण आपल्या आत्म्यासाठी, आपल्या आत्म्याच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी आपण करणे. तर खरं तर हे एकादशीचं एक ध्येय म्हणजे उद्दिष्ट आहे एकादशी पाळण्याचं. आणि आपण बघितलं की मगाशी भीम एकादशी, उद्याची जी एकादशी आहे, तर असं आपण समजू नये की हे एकादशी आता उद्याची, तर एकादशीचं तर महात्म्य खूप आहे. परंतु ह्या एकादशीच्या उद्याच्या जर कोणी करत नसेल तर उद्याच्या एकादशी पासून सुद्धा एकादशी व्रताचं पालन आपण सुरू करू शकतो. तर हा रंतीदेव राजा आहे, त्यांनी 22 दिवस निर्जल उपवास केला आणि नंतर त्याच्यानंतर त्याच्या देहत्यागानंतर त्या राज्यामध्ये काय झालं की 10 वर्ष पाऊसच पडला नाही कसला. मग आता विचार करा, जर पाऊस आता आपल्याला बघतो आपण 1 वर्षामध्ये जर असा काही पाऊस आला नाही सुरुवातीला, 1 महिना जरी पाऊस आला नाही तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. आता सगळ्यांवर कृपा झालेली आहे की पावसाने पूर्ण पावसाळ्यात एवढा पाऊस होणार नाही, एवढा 4-5 दिवसात आपल्याला पाऊस पडलेला आहे. परंतु जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा सगळ्यात दाहकता त्याची कोणाला बसते, झळ कोणाला बसते, तर आपण बघतो शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्यापेक्षा पण ज्याच्याकडे गोधन आहे, ज्याच्याकडे गोमाता आहे सगळे, तर यांचं प्राण सगळ्यात संकटात येतं. तसं त्यावेळेस 10 वर्ष पाऊस पडला नाही आणि साहजिकच काय आहे की तिथे जे गोप बालक म्हणजे जे गोप आहेत, जे गायींचं रक्षण करतात, तर ते गायींचं रक्षण करणारे जे लोक होते, जे गोप होते, त्यांचं संकट आलं त्यांच्यावर खूप मोठं. आणि मग हे काय केले, हे शिफ्ट झाले. यांना असं कळलं की वृंदावन मध्ये हे एक व्रज म्हणजे मथुरेमध्ये एक गोवर्धन नावाचा एक पर्वत आहे आणि तिथे त्या वृंदावनमध्ये ह्या पर्वतावर खूप काही चारा, खूप काही पाऊस प्राप्त होतो. मग हे सगळे गोप काय करतात, हे गायींचं पालन करणारे इकडे शिफ्ट होतात गोवर्धन मध्ये. आणि गोवर्धन मध्ये शिफ्ट झाल्यानंतर हे जे गोप असतात त्यांच्या कन्या असतात, ह्या मुली असतात आणि त्या मुलींना तिथं गेल्या गेल्या सांगितलं जातं की इथे एक खूप सुंदर काळा मुलगा आहे, काळा सावळा मुलगा, आणि तुम्हाला जर असं तुम्हाला मोहित जर त्याच्याकडे व्हायचं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ. हे खूप सुंदर, मला वाटतं एक भजन पण आहे हे, एक ओळ जर कोणाला होत असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता की त्या यमुनेच्या, मला कोणी लिहिलंय मला लक्षात नाही, बहुतेक रूप गोस्वामी किंवा सनातन गोस्वामी, म्हणजे जस्ट मला खरंच लक्षात येत नाहीये, की यमुनेच्या किनारी जाऊ नका आणि तिथे गेल्यानंतर तो काळा सावळा मुलगा जर तुम्ही त्याला बघितला तर तुम्ही काय होतात, मोहित होऊन जातात. तसं त्यांनाही सांगितलेलं असतं. आणि मग साहजिकच आहे की त्या मुली म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ती उत्सुकता होते आणि एक दिवस त्या भगवान श्रीकृष्णांना बघतात आणि भगवंतांचं जसं दर्शन होतात तसं त्याप्रमाणे खरोखरच त्या काय होतात, भगवंतांकडे मोहित होतात. आणि जसं भगवान श्रीकृष्णांकडे मोहित होतात तसं ते काय बघतात की हा जो मुलगा आहे, हा जो श्रीकृष्ण आहे, हा कोणाच्यावर तरी खूप काही प्रेम करत आहे. मग त्या बघतात की हा रोज राधाराणींना भेटायला जातो, म्हणजे भगवंत हे राधाराणी त्यांना जास्त प्रिय. मग राधाराणीकडे जायचे, मग त्यांना वाटतं की हे जे भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यांना, जे भगवंत देवी देवतांना सुद्धा दुर्लभ आहे, किती किती दुर्लभ आहेत, आणि ही व्यक्ती यांच्या मागे आपण पळत आहोत. सगळे देवी देवता साधू ऋषी मुनी स्वतःच्या हृदयामध्ये घेऊन राहत आहेत त्यांना, आणि हे मात्र कोणाकडे जात आहे, हे राधाराणीच्या मागे पळत आहे. मग त्यांना जरा थोडीशी हे होते की राधाराणीकडे आपण जायला पाहिजे, की राधाराणीला विचारायला. मग त्या सगळ्या जातात आणि राधाराणीला सांगतात की
आमचं खूप प्रेम आहे भगवान ह्या श्रीकृष्णांवर, पण यांच्या प्राप्तीसाठी आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही शरण आलेलो आहोत. आणि मग राधा राणी हा सहज सोपा उपाय सांगते, या एकादशी व्रताचं पालन. 26 एकादशी राधा राणी सांगते कुठल्या कुठल्या एकादशी येतात. आणि विशेष म्हणजे आपल्याला त्या सगळ्या एकादशींची प्रत्येकीची एक कथा आहे. आपल्याला जर भविष्यात कधी संधी मिळाली तर आपण नक्की प्रयत्न करूया की प्रत्येक एकादशीची एक कथा आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक एकादशीची ही कथा काय करतात, राधा राणी त्यांना वर्णन करतात त्या मुलींना, त्या गोपांच्या. आणि त्या म्हणतात की अशा 26 एकादशी आहेत आणि मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची जी पहिली एकादशी ती मार्गशीर्ष महिना हा नवीन वर्ष म्हणून गृहीत धरला जातो ह्याच्यानुसार, आपल्या शास्त्रानुसार. त्याच्यामध्ये उत्पत्ता एकादशी येते आणि ही एकादशी पहिली एकादशी म्हणून सुरू होते. तर ते सगळ्या एकादशीचं वर्णन राधाराणी त्यांना वर्णन करतात. आणि मग नंतर त्या मुली सगळ्या एकादशींचं पालन अगदी भक्ती भावनेने, श्रद्धेने, भगवंतांच्या प्राप्तीने करतात. आणि त्याचीच जी म्हणतात ना, ते महात्म्य सांगितलेलं, आणि ते त्यांनी खरोखर त्या श्रद्धेने, त्या भक्ती भावनेने त्या व्रताचं पालन केलं. आणि त्याचं सौभाग्य त्यांना असं प्राप्त झालं की त्यांना ह्याच्यामध्ये रासलीलेमध्ये त्या गोपी बनल्या, त्याच गोपी बनलेल्या त्या मुली. म्हणजे विचार करा की जे भक्तीचा सर्वोच्च स्तर आहे, भक्तीमध्ये त्यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही त्या गोपींपेक्षा. गोपी ह्या सर्वोच्च स्तरावर आहेत. तर त्या गोपींना भगवंतांची प्राप्ती कशी झाली, जे राधाराणीने एकादशी व्रत सांगितलं, त्या व्रताचं पालन करून त्या गोपी परमोच्च अशा स्थानावर गेलेल्या आहेत. जसं आता बृहद भागवतम आपण बघितलं की श्रीमान नंददुलाल प्रभूजींनी बृहद भागवतमची कथा आपल्याला अधिक महिन्यामध्ये सगळ्यांसाठी घेतली होती. की नारद मुनी कसे एका एका भक्ताबरोबर, हा भक्त श्रेष्ठ, मग दुसरा सांगतो नाही मी श्रेष्ठ नाही, तो श्रेष्ठ, तो श्रेष्ठ, असे करत करत शेवटी ते सगळ्यांनी ती शृंखला ऐकली असेल तर शेवटी कोणापर्यंत पोहोचतात, तर ते गोपींपर्यंत पोहोचतात. म्हणजे गोपींपेक्षा कोणाचाही स्तर तेवढा नाहीये, की गोपींपेक्षा वर कोणच नाहीये भगवंतांचे भक्त. म्हणजे सर्वोच्च स्तर जो आहे तो गोपींचा आहे. तर त्या गोपींनी, त्या मुली होत्या अगोदरच्या ह्या उश्रीनर प्रांतामधल्या, तर त्यांनी ते एकादशी व्रताचं पालन करून भगवंतांची प्राप्ती केली, नाशी प्राप्त केली, की रासलीलेमध्ये त्यांना सौभाग्य प्राप्त झालं. तर मैत्रिणींनो विचार करा की ह्या एकादशीचं महात्म्य काय असेल. जसं असं म्हणतात की भक्तीचे पुत्र दोन आहेत, ज्ञान आणि वैराग्य. आपण म्हणतो भक्तीचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य. आणि त्यांची भक्तीची बर्थ प्लेस जे आहे, भक्तीचं वाहन जे आहे, वाहन जे आहे ते विनम्रता आहे. आणि बर्थ प्लेस म्हणजे जन्म ठिकाण भक्तीचं दक्षिण भाग समजला जातो. आणि ती भक्तीची जी माता आहे, त्याच्यामधले भक्तीचे पुत्र ज्ञान वैराग्य, बर्थ प्लेस आणि वाहन म्हणजे विनम्रता. त्या भक्तीची जी माता, ती जननी जी आहे त्या भक्तीची, ती आहे एकादशी व्रत. म्हणून ह्या एकादशी व्रताचं पालन करणे हे आपल्या जीवनामध्ये, एका पुराणामध्ये आपण बघितलं की शिवजी सांगतायत पार्वतीला, ते आपलं कर्तव्य आहे. असं नाहीये की ते कुठेतरी सांगितलंय म्हणून आपण ते ग्रहण केलं पाहिजे, तर ते आपलं काय आहे, कर्तव्य आहे. म्हणून जसं प्रसाद व्यंजन, जे 4 प्रकारचे प्रसाद व्यंजन असतात, जसं आपण म्हणतो ना प्रसाद ग्रहण करायचा, प्रसाद म्हणजे चावणे, चोखणे, गिळणे आणि चाटणे, चाटण करतो आपण, असे 4 प्रकारे व्यंजन आहे. तसं आपल्या जिभेसाठी सुद्धा एकादशी व्रत जे आहे ते आपल्यासाठी काय आहे, नाम, रूप, गुण आणि लीला, हे यांचं श्रवण करणे. तर एकादशीचं जे महात्म्य, एकादशीच्या दिवशी भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला यांचं श्रवण केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त वेळ आपला हरिनामामध्ये दिलेला पाहिजे. जसं आपण नेहमी एक लेक्चरमध्ये, क्लासमध्ये, वेगवेगळ्या प्रवचनांमध्ये वरिष्ठ वैष्णवांच्या एकादशी महात्म्य आपण ऐकतो. तर अशा पद्धतीने हे एकादशीचं, ही भक्तीची काय आहे, जननी आहे भक्तीची. आणि ही भक्ती आपल्याला प्रदान करू शकते. म्हणजे किती एकादशीचं हे महात्म्य आहे. तर मैत्रिणींनो उद्या एकादशी, पांडव निर्जला एकादशी आहे. तर नक्की आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. आणि जे कोणी एकादशीचं व्रताचं पालन करत नसतील तर उद्या भगवंतांना प्रार्थना करून आपण त्या एकादशी व्रताचा संकल्पही करू शकतो, की एकादशी व्रताचं पालन सुरू करू शकतो. आणि नुसतं एकादशी व्रत म्हणजे हा शारीरिक उपवास नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. आपण जास्तीत जास्त उद्या भगवंतांची मंगल आरती असेल, किंवा जपा असेल, शास्त्र वाचन असेल, जितका जास्तीत जास्त वेळ भक्तिमय ह्याच्यामध्ये दिला पाहिजे. आणि जेणेकरून आपल्यालाही ती कृपा प्राप्त होऊ शकते, अशी आपण भगवंतांना प्रार्थना करूया. आणि उद्या ही निर्जल पांडव एकादशीच्या निमित्ताने मी आता बघितलं की प्रभूजींचं उद्या, सेवानंद दुलाल प्रभूजींचं ऑनलाईन झूमवर जपाटॉक म्हणजे एकादशीच्या निमित्ताने जपाटॉक आणि जपा पण आहे.
तर ती पण एक आपल्याला म्हणजे म्हणतात ना, आपली सुरुवात कसं होतं एकट्याने करणं आणि भक्तांच्या समूहात जाऊन त्या फ्लो मध्ये करणं, एकमेकांच्या धक्क्याने आपण आपोआप पुढे जातो. तर तेच आपल्याला एकट्याला करणं कदाचित अशक्य होईल, परंतु उद्या ती अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. एक ते सद्भाग्य आहे की उद्या आपण सगळेजण मिळून दिवसाची सुरुवात आपण एकत्रित जपा, हरिनामाचे महत्व, त्या श्रवणाने जसं म्हणतात ना, भगवंतांचं नाम, नाम, रूप, गुण, लीला हे 4 गोष्टी आहेत. तर त्या भगवंतांच्या नामाने आपण उद्याच्या एकादशीचं आपण तो संकल्प करू शकतो आणि सुरुवात करू शकतो आणि भगवंतांना प्रार्थना करू शकतो. तर थँक्यू सो मच, मला एक बोलण्याची संधी दिली आज आणि मी प्रयत्न केला सांगण्याचा. ह्याच्यातून सांगताना कोणाच्या भावना कुठे काही असं वाटलं असेल दुखावल्या तर प्लीज क्षमा करा. कारण जे मी काही वर्णन केलंय ते शास्त्रानुसार केलेलं आहे. त्याच्यातला एकही शब्द माझा नाहीये. त्यामुळे जे काही आहे ऍज इट इज ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असेल, कोणाचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही सांगू शकता. अन्यथा आपण थांबू शकतो. पोस्ट कोण आहे? सेटिंग चेंज झाले का बघताय का कोणीतरी? हरी बोल. काय अरे बोल, कोणाला झालं काय माताजी, सेटिंग चेंज झालं झालं? झालं. आजच्या खूप छान सांगितलं विवेचनावर माताजी, आणि खूप छान. आवाज गेला माताजी तुमचा. हरी बोल, आवाज गेला पवित्र लीला माताजी. हरे कृष्ण माताजी. हा येस माताजी बोला. प्रणाम. खूप छान सांगितलं माताजी तुम्ही. मी काय सांगणारी नाही, मी जे आहे ते फक्त सांगायचं काम अहो, केलंय शास्त्रांमध्ये. मला जे काही प्रभुपादांच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने जे आहे तरी ते पण फक्त प्रयत्न केलंय. हा, तर सुद्धा जे माहित नाहीत काय गोष्टी त्या जरा माहिती झाल्या ना, किंवा काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. नक्कीच असं. नक्कीच, आमच्यासाठी धन्यवाद पण आहे. माताजी. आम्ही पण तुमच्याच लाईन हो. मध्ये बसलो. धन्यवाद माताजी. थँक्यू थँक्यू. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहेत का आजच्या विवेचनावर? नसतील तर मग आपण थांबू शकतो. खूप छान माताजी, एकादशीच महत्व फार चांगलं सांगितलं. नक्कीच नक्कीच, आपण सगळेजण एकादशी व्रताचं पालन उत्साहाने करूया. थँक्यू. चालेल, थांबूयात मग कोणाला काही प्रश्न नसेल. माताजी हरी उद्या बोल, हरे एक प्रश्न कृष्णा, आहे. दंडवत प्रणाम. माताजी, आता दिवसभर आपण निर्जल करणार, म्हणजे उद्या सकाळपर्यंत निर्जरी करणारच. हा. आणि जर समजा एखाद्या म्हणजे आता त्रास जर व्हायला लागला तर मग काय केलं पाहिजे, की बाबा पाणी पिलं पाहिजे किंवा काय फळं वगैरे खाल्ली पाहिजेत असं? कसं आहे माताजी, आता मी मगाशी सांगितलं क्लासमध्ये की ज्याची त्याची शारीरिक क्षमता किती आहे. हो की जसं हो. आता मग एखाद्याला जर निर्जल करणं त्याच्या शरीरासाठी काही क्लेशकारक आहे, त्याला काही आजार आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांनी हा निर्जल न करता, त्याला निर्जल शक्य नाही, त्यांनी सजल करावी. सजल म्हणजे काय, की पाणी ग्रहण करून. एखाद्याला पाणी ग्रहण करून पण शक्य नाहीये करणं, तर त्यांनी फळं हा ग्रहण करावी. आणि ज्याला फळं ग्रहण करून पण शक्य नाहीये, तर त्यांनी काय करावं, एकादशीला जे अन्न चालतं तर ते प्रसाद तो ग्रहण करावा. तर मग आपण आपली प्रामाणिकपणे आपली शक्ती किती आहे, यथाशक्ती आपण किती करू शकतो. असं नाही की अरे आता एकादशी व्रताचं पालन केलं आणि 2-4 दिवस मग इतका त्रास झाला की पूर्ण झोपूनच, मग पूर्ण साधना आपली लुप्त सगळी, हरिनामाचा सगळं जे काही जप करतोय ते पण नाही, हे पण नाही आणि खूप त्रास होतोय. आणि त्यांनी असं जर खूप काही संकट असेल आपल्यावर, तर आपण आपल्या आरोग्याची, तब्येतीची काळजी घेऊन यथाशक्ती हा सॉरी, फोन आला होता. तर आपल्या शरीराला जे काही यथाशक्ती जे झेपेल, जसं झेपेल तसं आपण तो प्रामाणिकपणे काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतंय की मी निर्जल
थोडंसं होईल एवढं तेवढं, पण ठीक आहे मी तो सहन करू शकते. तर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर याने मला खूप त्रास होतोय, मला सहन होत नाहीये किंवा मला काही त्रास आहे सगळ्या गोष्टींचे, काही आजारपण आहे किंवा काय, तर तुम्ही पाणी ग्रहण करून पण करू शकता. परंतु याच्यामध्ये आपल्याला शरीराला झेपेल तसं आपण प्रामाणिकपणे आपणच स्वतःच हे करून बघितलं पाहिजे की आपल्याला किती झेपतंय. त्यानुसार तुम्ही करू शकता. जर तुम्हाला निर्जल खरंच खूप काही त्रास होतोय तर तुम्ही सजल करू शकता त्याच्यामध्ये. शेवटी किती हे आहे का आपल्याला त्रास किती होतोय, आपले आजार आहेत का, शेवटी प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे माताजी. आणि त्यानुसार आपण करायचं. म्हणजे असं नाही की शास्त्रांमध्ये सांगितलंय, परंतु ते सांगितलंय. पण जर माझी परिस्थिती खूप वेगळी आहे, माझ्या शरीराची परिस्थिती वेगळी, कदाचित तुमच्या वेगळी असेल, अजून कोणाच्या तरी वेगळी असेल. आता काही भक्तांना असे असतात की मी काही पण असे ब्रह्मचारी, वरिष्ठ ब्रह्मचारी बघितले, ऐकले की ते निर्जल एकादशी म्हणजे त्यांना इतक्या सेवा असतात, इतक्या सेवा असतात की ते निर्जल एकादशी व्रताचं पालन करणं त्यांच्यासाठी कठीण बनतं. म्हणजे तसं पण आहे. त्यामुळे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्यानुसार शरीराच्या ह्याच्यानुसार त्यांनी ते व्रताचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपल्यामध्ये ते मगाशी मी म्हटलं ना, आपल्यामध्ये जी प्रामाणिकपणा पाहिजे आणि आपल्याला ती कॅपॅसिटी, आपल्याला माहिती ती कॅपॅसिटी आहे, परंतु ती कॅपॅसिटी, क्षमतेचा वापर न करता जर आपण करत नसेल तर ते चुकीचं आहे. परंतु आपली क्षमता जेवढी आहे तेवढी यथाशक्ती करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे माताजी. त्यामुळे तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर नक्कीच तुम्ही सजल करून पण करू शकता. त्यामुळे तसे असे काही ते चुकीचे नाही. हरे कृष्ण माताजी, आज रात्री किती वाजेपर्यंत पाणी पिऊ शकतो? आज संध्याकाळपर्यंत पिऊ शकतो. रात्री 12 नंतर एकादशी सुरू होती ना माताजी. सूर्योदयापूर्वी पाणी पिऊन नंतर सूर्योदयानंतर जल न पिता केलं तर चालेल का? सूर्योदय म्हणजे आज सूर्योदय संध्याकाळी आपलं रेग्युलर आज माताजी आपली आहे ना, आज संध्याकाळी आपण रेग्युलर अन्न घेऊ शकतो, संध्याकाळचं जेवण वगैरे. रात्री 12 नंतर आपला दिवस सुरू होतो ना एकादशी पालन. त्यामुळे उद्यापासूनच आपलं एकादशी पालन आहे. अच्छा अच्छा. मग असं मला कोणी म्हणाले की सूर्योदयापूर्वी तुम्ही पिऊ शकता म्हणून, म्हणजे टायमिंग दिलेलं असतं त्याच्यावर. असं 12 वाजल्यापासून हे 6 तास होतात ना, म्हणजे मी कन्फ्युज झाली म्हणून विचारलं माताजी की उद्या आहे एकादशी. आणि उद्याचं पण आहे ना, उद्या जेव्हा आपण निर्जल एकादशी करतो तेव्हा त्याचा संकल्प, आता समजा कुणी निर्जल करतायत त्यांचा संकल्प जलग्रहण करून तो संकल्प सुटतो. आणि जे अन्न ग्रहण म्हणजे एकादशी अन्न खातात तर त्यांचा नॉन एकादशी थोडस खाऊन तो संकल्प सुटतो. तर तो परवा दिवशी होणार. तो जो आहे एका द्वादशीच्या दिवशी आपण ते करू शकतो. उद्याचा पूर्ण दिवस, पूर्ण रात्र ही निर्जल असेल ज्यांना करायची त्यांच्यासाठी. त्यामुळे आजच्या हो हो दिवसामध्ये त्याचा काही संबंध नाही. हम्म. आज तुम्ही तयारी करू थँक्यू शकता माताजी. की उद्या सकाळी लवकर उठून छान जपात टॉक जॉईन करणे, भक्तिमय जे काय आहे जप करणे, ह्या गोष्टींची तयारी म्हणून आज लवकर झोपणे, आपला संध्याकाळचा व्यवस्थित प्रसाद घेणे, जेवढं यथाशक्ती आपल्याला जेवढं आहे तेवढं त्या पद्धतीने करू शकतो. थँक्स माताजी. हरे कृष्ण. सांगतो ना, खूप छान सांगितलं तुम्ही, धन्यवाद. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम माताजी. हा, दंडवत प्रणाम माताजी. खूप छान झाला आजचा क्लास. माझा असा प्रश्न होता की जसं काही जण निर्जल म्हणजे विदाउट वॉटर म्हणजे करणार, आणि काही जण म्हणजे उपासाचं एकादशीला चालेल असं अन्न ग्रहण किंवा फळ ग्रहण करून करतात. पण असं कोणी करतं का की म्हणजे की उपवासाचं खाणं खायचं पण पाणी नाही प्यायचं, असं चालतं? असं काही त्याला अर्थ असतो का? नाही नाही माताजी, त्याचा काही हे नाही ना. मी मगाशी म्हटलं की जर निर्जल म्हणजे काय की पूर्ण पाणी हो वर्ज्य करणे. आणि ज्याला हो ना. निर्जल जमत नसेल, म्हणजे जी निर्जल सगळ्यात हायेस्ट आहे, निर्जल जर जमत नसेल तर त्यांनी सजल घ्यावं, म्हणजे पाणी प्यावं. आणि ज्याला सजल पण जमत नसेल तर त्यांनी एकादशीचं अन्न ग्रहण करावं. तर अन्न ग्रहण करणे हा खाली 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये येतो. आणि सजल, निर्जल म्हणजे फळ फळ ग्रहण करणे. ज्याला पाणी ग्रहण करून पण त्रास होतोय बाबा, काही त्रास असेल त्याच्या प्रकृतीला, तर त्यांनी फळं ग्रहण करावी. आणि ज्याला फळं पण नसेल त्यांनी अन्न एकादशीचं स्वीकारावं. मग एकादशीचं अन्न स्वीकारून आपण कसं काय म्हणू शकतो की पाणी नाही ग्रहण करत पण मी अन्न ग्रहण करून करतो. तर त्याला येस. त्याचं ह्याला हे नाही त्याचा. म्हणजे निर्जल ती निर्जल असं. जर करेक्ट. निर्जल आपण हा करू शकत नाही आणि अन्न ग्रहण करतोय, मग त्याच्यामध्ये असं काय हे आहे की अरे आपण खूप मोठं म्हणजे अन्न अन्न स्वीकारतोय आपण.
त्यामुळे असं नाहीये की आता एकादशीचं खाल्लं आणि पाणी नाही ग्रहण केलं. त्यामुळे तुम्ही जर एकादशी प्रसाद खाताय तर पाणी ग्रहण करूच शकता तुम्ही, त्याचा काही प्रश्नच नाही. ओके. थँक्यू व्हेरी मच माताजी. खूपच छान सांगितलं कथा. थँक्यू. हरी बोल. अजून आहे का काही प्रश्न कोणाला? नसेल तर मग चालेल, थांबूयात मग. थँक्यू सगळेजण जॉईन झाल्याबद्दल. उद्याही नक्की आणि सगळ्याजणी जॉईन करा ग्रुपवर. आम्ही हे टाकू, लिंक टाकू. चालेल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.